जे आता जे टेंडर कॅन्सल झालेत का, ते 986 कोटीचं, 150 कोटीचं, 30 कोटीचं, हे जेवढे टेंडर आहेत, हे टेंडर कुठेतरी परत आपल्याला द्यावात, ह्याच्यासाठी हे उपोषण असेल. माझं एक माझा तर्क आहे. समाजामध्ये आज बोबाटा उठलाय. 700 कोटी कुठेतरी देवस्थानावर ठेवलेत. मी काय कोणत्या देवस्थानाला गालबोट लावणार नाही, कारण मला तो अधिकार नाही. मी सुद्धा एक हिंदू धर्माला मानणारा माणूस आहे. पण असा समाजात मेसेज गेलाय की ह्यांनी कोणत्या तरी देवस्थानात 700 कोटी काय ठेवलेत, ह्याची सुद्धा आहे का ईडीने चौकशी करायला पाहिजे. जेवढे काय असते ना, समजा ह्याच्यात चोट्टे भामटे हे सारे उघडे पडायला पाहिजेत. इथून पुढे आहे का समाजाच्या नावावर कुणी अशी पोळी भाजणार नाही. आणि हे समाजाच्या 100% लक्षात आले. 50% लोकांपासून हे मेसेज गेलेला आहे. जे काय असेल ते आहे का समाजाने आहे का हे ओळखीलेलं आहे. पण सरकार मायबापाने ह्याच्यात आहे का गांभीर्याने लक्ष देऊन या गोष्टीचा सखोल चौकशी करावा. मनोज जरांगे, तुम्हाला काय वाटतं? हे फक्त हे जे आता जे टेंडर कॅन्सल झालेत का, ते 986 कोटीचं, 150 कोटीचं, 30 कोटीचं, हे जेवढे टेंडर आहेत, हे टेंडर कुठेतरी परत आपल्याला द्यावात, ह्याच्यासाठी हे उपोषण असेल. माझं एक माझा तर्क आहे. आणि स्वतःच्या टेंडरसाठी स्वतःचं पोळी भाजण्यासाठी समाज असा कधी भावनिक करू नये. कारण आज समाजाचं काम आज आगुटीचा टाईम आहे. आज शेतकऱ्याच्या मागं काय प्रश्न, 2-5 रुपये शेतकऱ्याकडे कुठेतरी शिल्लक तुम्हाला अंतरवालीमध्ये आणून समाजाला काय सर बरबाद करायचं आहे का? आज त्यांचं बी भरण्याचा टाईम आहे. शेतातली उलीतली काम होतं. समाज तिथं आणून तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला वारा घालायचा आहे का समाज तिथं आणून? अरे समाजावर आज काय बेतली, आज शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही झालं, आज ही महागाई असली भडकेली, आणि तुम्हाला समाजच तिथं आणून म्हणजे तुमचं काय म्हणजे असं काय तुमचे टेंडर कॅन्सल झालेले डबल हे करायचे का? कवर डीलपती होतात, कधीतरी थलपती व्हा ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.